हे नीट ऐका. ओळख तो आवाज, ओळख ती खून. आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुकताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्र हो, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुनर्पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा त्या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपला नम्रपणे प्रयत्न व्हावा. मित्र हो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. राग आणि अहंकार जरा बाजूला सारा. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला तू मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते, तरी तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसडायची गरज असते. सुख सुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळ असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. हारल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे स्वामीराया, प्रेरणा दे. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआपच होतो. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही, त्याच्यात कधीच बदल घडत नाही. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं. नाती जर फाटली तर ती टाके घालून शिवाय येत नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागतात. हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षड्यंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरांची शिकवण आहे. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा. चांगली माणसे दुरावणार नाहीत,
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुम्हाला ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जो निंदा करीत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतकरणात जिद्द आहे, डोळ्यांसमोर खुले आकाश आहे, साथ स्वामींची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ही वाह वाह, अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे. जय जयकार तयांचाच गरजे. श्री स्वामी समर्थ. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. दुसऱ्यांच्या वेदना जर आपण समजू शकलो तर आपण खरे मनुष्य असे आपण समजू. माणुसकी हा धर्म माणसाने पाळलाच पाहिजे. माणुसकी जपाल व कर्म चांगले ठेवाल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीत अपयश मिळणार नाही, हे मात्र तितकेच सत्य आहे. साथ देणारे आयुष्यात काही गोष्ट अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरलो जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच, आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू द्यात, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळण्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोलून तर बघ. स्वामी समर्थ तुझ्या मदतीला नक्कीच धावून येतील. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानासारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी, सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चिंता ही धोक्याची घंटी. बोला श्री स्वामी समर्थ. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. सदा चांगली बुद्धी आम्हासी द्यावी, मनी कल्पना दुर्गुणांची नसावी. गुरुविन वाटो उनी संपदाही, श्री स्वामी समर्था असे प्रार्थनाही.
श्री स्वामी समर्थ. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव असते. बाळा, शांत राहा. आता कुणी काय बोलायचे हे आपल्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं. ज्याच्या मनी श्री सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ मीच आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल व तुझी सेवा फुकट जाणार नाही. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्ती ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मानच वाकवूनच घेतात. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. श्री स्वामित्व महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही. ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. माझ्यातील प्राण तू, मी घेणारा श्वास तू, या जीवनाची ओढ तू, अंतकरणास होणारा भास तू, सत्कर्माचे द्वार तू, मोक्षप्राप्तीचा मार्ग तू, तुझ विन प्रार्थो कुणाला, हे स्वामी समर्था घे आम्हास तुझ्या चरणाला. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा जपून वापरलं केला पाहिजे. शब्द दुआ आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देव, मी जशी आहे तशीच बरी आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस, कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू देत. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही, पण संगत संतांची करा, कारण कधी देवाची भेट घालून देतील सांगता येत नाही. मित्रांनो, परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही,
आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. गुरु लाभला साथी तर भवसागर हो तरू, गुरु उभा पाठीशी तर भय भय चिंता हरू. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते. सुख हा सरळ आणि साधा शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ तुम्ही जरूर त्यांची सेवा दररोज केली पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत आणि पावर आहेत, त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्याचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करू दाखवू शकतो. आज आम्ही तुमच्यासोबत जगातील सर्वात शक्तिशाली विचार मी तुमच्यासोबत मांडत आहे. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्याने बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्यापुढे एक होऊन उभे राहा. मित्रांनो, ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजाचं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किटी जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्या कमजोर समजत असेल. आयुष्यात जिंकाल तर भरपूर काही मिळवाल. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं.
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा प्रगतीच्या मार्गावर आहात. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसाला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. चांगल्यातून चांगले निर्माण होतं, वाईटातून वाईट. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नाही, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातला अंतर म्हणजे तुम्ही काय करता. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. लोकर बनून तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्न बघा. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ज्याच्यावर उमेद आहे कधीच हरू शकत नाही. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हरल. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा माज वाढवण्याचा तुमची ओळख सांगतील. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगलीच नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेचे नंतर मिळत असते. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात हा तर तुमचाच दोष आहे. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते, हेही मात्र तितकेच सत्य आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींवर तुमचा आतोनात विश्वास ठेवा व मनापासून त्यांची भक्ती करा. ते कुणालाच फळ दिल्याशिवाय परत जाऊ देत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ यांचे काही बोल एक अनमोल आहेत, जसे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी आनंद भावे भक्ती करतो त्याचा योग्य क्षम स्वतः मी चालवतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्याला संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, अभी जिंदा है. मित्रांनो, आपण एक स्टोरी जाणून घेणार आहोत. आपण उपकार कुणावर करावे. एका जंगलात एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या गुहेतच पिलांना ठेवून स्वतः शिकार करण्यासाठी जंगलात लांब निघून जातात. ते वाघ आणि वाघीण 3 दिवस आपल्या गुहेत परत येतच नाही. गुहेतील पिलांना खूप जोराची भूक लागलेली असते. पिलांची भूक कळत जवळ चरत असलेल्या शेळीला ऐकायला येते. शेळीला पिल्लांची खूप दया येते आणि शेळी वाघिणींच्या पिलांना आपले दूध पाजत असते.
दूध पिऊन गुहेतील पिल्लांचा जीवात जीव येतो. शेळी आता दरवर्षी येऊन त्या पिल्लांना दूध पाजते. तिसऱ्या दिवशी पिल्ले पोटभर दूध पिऊन मस्ती करत असतात. जेवढ्यातच वाघ आणि वाघीण आपल्या गुहेकडे परत येतात तर त्यांची नजर समोर असलेल्या शेळीवर जाते. शेळीला पाहताच दोघेही खूप आनंदी होतात आणि आयती शिकार मिळाली ह्या आनंदात शेळीवर वाघ हल्ला करणार इतक्यातच वाघाची पिल्ले सांगतात, आपल्या दोघांच्या गैरहजेरीत या शेळीने आपले दूध पाजून आम्हाला जिवंत ठेवले. जरी नसती तर आम्ही तुम्हाला जिवंतच मिळाले नसते. आई बाबा, या शेळीचे आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. कृपया आपण तिला मारू नका. पिल्लाचे म्हणणे ऐकून वाघीण खूप आनंदी झाले आणि शेळीला म्हणाले, आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. आता तू अगदी निर्भीकपणे मजेत या जंगलात एकटी वावरू शकतेस. आता कोणाचीही तुला त्रास देणार नाही, हे मी तुला वचन देतो. वाघाने असे वचन दिल्यावर ती शेळी आता जंगलात हिमतेने कुठेही फिरायला लागली. एकदा तर त्या शेळीला वाघाच्या पाठीवर उभी होऊन उंच झाडाची पाने खाताना एका कबुतराने बघितले आणि अगदी आश्चर्याने कबूतर शेळीला या चमत्काराबद्दल विचारतो. शेळी कबुतराला घडलेली सर्व गोष्ट सांगते. उपकाराचे महत्त्व कबुतराला समजले आणि आपणही कुणातरी उपकार नक्कीच करणार असे त्याने आपल्या मनात ठरवले. एकदा कबूतर उडत असताना त्याला काही उंदराची पिल्ले चिखलात फसलेली दिसली. ती चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु त्यांना यश येत नव्हते आणि ते चिखलात आणखीन फसत होते. ते कबुतराच्या लक्षात येताच त्याने उंदराच्या पिल्लांना चिखलातून बाहेर काढले. उंदराची पिल्ले चिखलाने भरलेली होती आणि थंडीने कुडकुडत होती. कबुतराने त्यांना आपला पंखात घेऊन वेळ ऊब दिली. नंतर आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिल्लांचा निरोप घेतला आणि आकाशात उडण्याचा प्रयत्न केला, परंतु कबुतराला काही उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले. तो त्याच्या लक्षात आलं की उंदराच्या पिलांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुतरडले होते. कबूतर तिथून कसाबसा फडफडत शेळीजवळ गेला आणि त्याने शेळीला सर्व सांगत विचारले की शेळी, तूही उपकार केलेच आणि मीही उपकारच केले, परंतु आम्हा दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले? शेळी मंद मंद असली आणि गंभीरपणे म्हणाली, आयुष्यात कधी उपकार हा वाघासारख्या मोठ्या स्वभावाच्या व्यक्तीवरच करावेत, उंदरासारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण नेहमी आपल्या स्वार्थासाठी स्वार्थी लोक दुसऱ्या पर्यायच शोधत असतात. त्याला स्वतःचा स्वार्थ साधला की ते खऱ्याखुऱ्या आणि प्रामाणिक माणसाला सुद्धा विसरण्यात स्वतःची महानता समजतात. फक्त मोठ्या स्वभावाचेच निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यात उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात. मित्रांनो, पुढची कथा ऐकूया, व्यर्थचा अभिमान नको. एका गावात एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला नेहमीच असे वाटत असे की तिच्याजवळ असलेला कोंबडा दररोज सकाळी आरवतो, म्हणूनच या गावात सूर्य उगवतो आणि इथे सकाळ होते. ही गोष्ट ती एक मोठ्या अभिमानाने सांगत असे आणि गावकरी तिला वेडी समजत. ते सज्जन व्यक्ती होते. ते म्हातारीला वेडी समजून दुर्लक्ष करीत, पण काही कार्टी तिला त्रास देत असत. हळूहळू त्रास देणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि आता ते म्हातारीला सहन होत नव्हतेच. म्हणूनच तिने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला. म्हातारीने रात्रीच्या वेळी गाव सोडला आणि आपला कोंबडा सोबतच घेतला आणि म्हातारी दुसऱ्या गावी जायला निघाली. तिने विचार केला की मी या गावातून दुसऱ्या गावी रात्रीला निघतो, ज्यामुळे आपला कोंबडा या गावात आरवणार नाही, त्यामुळे या गावात सूर्य निघणारच नाही. मग सगळे गावकरी बोंबलायला लागतील, तेव्हाच त्यांना समजेल की म्हातारीला त्रास देण्याचे काय परिणाम होतात. मग मला शोधत फिरतील आणि रडत बसतील. म्हातारी दुसऱ्या गावात गेली. जाता जाता दुसरा दिवसही उजाडला. तिचा कोंबडाही आरवला. ती त्या गावात गेली होती त्या गावात सूर्यही उगवला होता. त्या सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली, हा इथे सूर्य उगवला आहे, आता माझ्या जुन्या गावात कुठला सूर्य उगवणार? सारे गावकरी रडत बसले असतील. मला छळता काय? आता भोगा आता आपल्या कर्माची फळे. आणि म्हातारी जोरात हसायला लागली. आपण त्या गावकऱ्यांची कशी जिरवली याचा तिला अभिमान वाटायला लागला, परंतु तिला माहीतच नव्हते की तिच्या जुन्या गावात आज सूर्य उगवला आहे. मित्रांनो, याचे तात्पर्य असे, हे जग आपल्यामुळे चालते असा व्यर्थचा अभिमान कधीच बाळगू नये. पुढची कथा आहे असत्य. एक गरीब शेतकरी आपले केस घेऊन
एका नामवंत वकिलाकडे गेला. त्या शेतकऱ्याची केस तशीच साधीच होती. त्यातून त्याला सुटका पाहिजे होती. परंतु पुरावे, साक्षीदार, उलटपुलट तपासणीत शेतकऱ्याला बोलताच आले नसते. शेतकरी हा गरीब आणि अशिक्षित होता. वकिलाने यावर एक उपाय काढला. वकील शेतकऱ्याकडे म्हणाला, काका, तुम्ही काळजी काढू नका आणि घाबरूही नका. फक्त तुम्ही मी जसे सांगतो अगदी तसेच करा. मी तुम्हाला यातून बाहेर काढतो. शेतकऱ्याला थोडे बरे वाटले. तो आनंदी झाला. वकील शेतकऱ्याला सांगायला लागला की कोर्टात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अजिबात द्यायचे नाही, तर तुम्ही केवळ आ आ असे बोलायचे. कोर्टात साक्ष देताना शेतकऱ्याचे अगदी तसेच केले. त्यावर वकिलाने कोर्टात स्पष्ट केले की हा शेतकरी पूर्णतः अशिक्षित आहे आणि थोडाफार वेडाही आहे. अशा तऱ्हेने युक्तिवाद करून शेतकऱ्याच्या वकिलाने केस जिंकले. शेतकरी आनंदित होऊन आपल्या घरी जायला निघाला. तेव्हा वकील शेतकऱ्याला आवाज देत म्हणाला, काका थांबा, आणि जवळ येऊन म्हणाला, काका, आपण केस जिंकली आहात. तसेच आपल्याला नुकसान भरपाई मिळालेली आहे. काका, आपण आता माझी फीस द्या. शेतकऱ्याने वकिलांकडे अगदी वेड्यासारखे पाहत उत्तर दिले, आ आ. वकील चकित झाला. त्याच्या लक्षात आले की आपला खोटेपणा आपल्यावरच उलटलेला आहे. तात्पर्य: असत्य हे माणसावर कोणत्या ना कोणत्या रूपाने उलटतेच. म्हणून जीवनात नेहमी सत्याने वागा. सत्य हे पराजित होऊ शकत नाही. पराजित होऊ शकतं, पण ते सत्य कधी चुकू शकत नाही. सत्याचा हा शेवटी विजय हा नक्कीच होतो. मित्रांनो, पुढची कथा आहे बुद्धी. मित्रांनो, बुद्धी ही कथा एक योगी श्री रामकृष्ण परमहंस यांना भेटला आणि म्हणाला, महाराज, मी पाण्यावरून चालत जाऊ शकतो. समोर जी नदी आहे या नदीच्या पाण्यावरून चालत जाऊन मी त्या काठावर सहजच पोहोचू शकतो. रामकृष्ण परमहंस म्हणाले, हो का? तो सिद्ध योगी म्हणाला, हो महाराज, परंतु हे साध्य करण्यासाठी मी पूर्ण 14 वर्षे पर्यंत कठोर तप आणि साधना केली आहे. ते योगीने असे सांगितल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, या पाण्यावर चालण्याचा चमत्कार तर फक्त 8 आण्यातही होऊ शकतो. योगी आश्चर्याने विचारतो, कोण करतो? रामकृष्णजी म्हणाले, या नदीवर एक नाव चालवणारा नाविक आहे. तो फक्त 8 आण्यात कोणालाही या पाण्यावरून दुसऱ्या काठावर पोहोचवतो. मित्रांनो, याचे तात्पर्य असे, चमत्कारापेक्षा तुलनात्मक बुद्धी महत्वाची असते. मित्रांनो, पुढची बोधकथा आहे एकी. एकीचे बळ. 1-2 तोंडाचा पक्षी एका तळ्यात राहत होता. एकदा त्याला एक रामफळासारखे गोड फळ खायला मिळाले. तो फळ त्या पक्षाला एका तोंडाला खायला मिळालं, तर पक्षाला दुसऱ्या तोंडाला त्याचा खूपच हेवा वाटला आणि त्याने पहिल्या तोंडाला अर्ध्या फळाची मागणी केली. त्यावर पहिला तोंड त्याला म्हणाला, अरे, या फळाला तू खाल्लेस काय आणि मी खाल्ले काय? शेवटी आपल्या पोट तर एकच आहे ना. तेव्हा हे अर्धे फळ मी आपल्या बायकोला देतो. त्या पहिल्याचे तोंडचे हे असे बोलणे ऐकून दुसऱ्या तोंडाला फार काही वाईट वाटले आणि त्या दिवसापासून तो तोंड निराशही राहायला लागला. असाच एक दिवस एक खूपच विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले. ते बघितल्यावर पहिल्या तोंडाने ते नाही खाण्याचा सल्ला दिला, परंतु मागील वेळेच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला ऐकलाच नाही आणि त्याने ते फळ खाल्ले. शेवटी ते व्हायचे तेच झाले. तो दोन्ही तोंडी पक्ष्याचा मृत्यू झाला. तात्पर्य: एकीने राहण्यातच गोडी असते. त्यात विरोध, भांडण मुळीच होऊ देऊ नका. एकीचे बळ हे सर्वश्रेष्ठ बळ आहे. मित्रांनो, पुढची कथा आहे स्वभाव आणि छंद. अनेकदा आपल्याला समानशिले, व्यसनुषे, सख्यम म्हण ऐकायला मिळते व याची कृतीही आपल्याला समाजात वावरताना दिसून येते. याच म्हणीचा दाखला देणारी ही एक बोधकथा. अगदी एका साध्या संवादातून हा बोध आपल्याला मिळेल. एकदा मोठ्या प्रलयकारी पुरात नदीच्या वाहत्या पाण्यातून 2 भांडी वाहत जात होते. त्या 2 भांड्यात एक भांडण पितळाचे होते आणि दुसरे मातीचे होते. त्या मोठ्या पुरातून वाहता वाहता ते दोघेही आपापसात बोलत चालले होते. पितळेचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणाले, अरे, इतका लांबून का जात आहेस? माझ्याजवळ ये ना. आपण दोघे हातात हात घालून जाऊया. बघ मग कसा छान आनंद होतो ते. मस्त आनंद येईल. जवळ ये तरी. मलाही तुला जवळून डोळे भरून पाहता येईल.
तसेच या प्रलयकारी मोठा वेग असलेल्या पाण्यातून तुला बचावही करता येईल. पितळेच्या भांड्याचे कृतज्ञता व्यक्त करीत मातीच्या भांड्याने म्हटले की मी तुला विनंती करून सांगत आहे, तू माझ्याजवळ नको येऊ. मला सगळ्यात जास्त तुझी भीती आहे, कारण जर तुझ्या थोडासाही मला धक्का लागला तर माझे तुकडे तुकडे होतील आणि तुझ्या आणि माझ्या शरीराचा भाव वेगवेगळा आहे. म्हणजे यातनं असे तात्पर्य निघते, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि छंदाची लोक एकत्र कसे काय येणार बरं? त्यांनी वेगळेच राहिलेले बरे. मित्रांनो, पुढची बोधकथा अशी आहे, कर्तृत्वाचा गर्व. एकदा सहदेव महाराजांना आपल्या बुधाजी जे घरी आणले, त्यांनी आपल्या शेतावरच्या बंगल्यात राहण्याची व्यवस्था करून दिली. शेतावरील बंगल्यात महाराजांची पूजा अर्चना ध्यान धारणा सगळे एकदमच चांगले चालत होते. एक दिवस सकाळी सकाळी बुधाजी सहदेव महाराजांसोबत आपल्या शेतात बांधणावरून चालले होते. बुधाजी महाराजांना आपली स्वतःच्या कष्टाने बनवलेली शेती दाखवित होता. एवढा मोठा शेत मी एकट्यानेच उभा केला आहे, तसेच खूप चांगल्या प्रकारे हा संपूर्ण शेत मी एकटा सांभाळत आहे, हे थोड्या अभिमानाने महाराजांना दाखवित होता. हे महाराजांच्या लक्षातही आले होते. महाराज शांतपणे म्हणाले, बुधाजी, तुझा एवढा मोठा शेत मला बघणे शक्य नाही. तू असे कर, हा संपूर्ण शेत मला नकाशावर दाखव ना. बुधाजी नकाशावर दाखवायला तयार झाला आणि घरी आल्यावर संपूर्ण शेताचा नकाशा काढला. तसेच नकाशात मापही टाकले आणि संपूर्ण शेताचा नकाशा तयार केला. त्यात आपले शेत दाखवले. सहदेव महाराजांनी नकाशा बघितला व आपल्या हातात एका सुईला घेत म्हणाले, बुधाजी, या जगाचा जो अफाट पसारा आहे त्यात आपली पृथ्वी या सुईच्या टोका एवढी आहे आणि त्यातच आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि शेवटी तुझे गाव. आता बुधाजी, या गावातील तुझी शेती मला दाखव तर. हे महाराजांचे बोलणे ऐकल्यावर बुधाजी लज्जित झाला. क्षणातच त्याचा गर्वाचा नायनाट झाला. तात्पर्य असे आहे यातले, जर कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच असतो आणि नम्रता बाळगली तर उन्नती निश्चित असते. मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवा. गर्व कधी करू नका. गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते. पुढची बोधकथा आहे, खरा पुण्यवान. खरा पुण्यवान कोण असतो? एका गावाच्या बाहेर एक म्हातारी बाई आपल्या नातांनी सोबत राहत होती. एक दिवस त्या गावातला 5 दरोडेखोर गावात दरोडे करण्यासाठी दाखल झाले. पण त्याच वेळी विजांचा कडकडाट, मुसळधार पावसाची सुरुवात झाली. आता जे 5ही दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. सैरभर पळता पळता त्यांना गावाबाहेर असलेल्या म्हातारीची झोपडी दिसली. त्यांना आश्रयाची गरज होती. म्हणूनच ते म्हातारीच्या झोपडीकडे गेले. म्हातारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला. म्हातारीने त्यांच्यासाठी जेवण बनवले. सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता सहजच पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येक जण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने शर्यत लावली. बाहेर विजा पडत आहेत. प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला हात लावून पुन्हा झोपडीकडे यायचे. अंगावर ज्याच्या वीज पडली तो पापी आणि जो सुखरूप पुन्हा झोपडीत परत आला तो पुण्यवान. बोधकथा. मित्रांनो, दरोडेखोरांनी शर्यत मंजूर करत एक दरोडेखोर गेला, झाडाला हात लावून सुखरूप झोपडीत आला. अशा प्रकारे एक एक करीत 5ही दरोडेखोर गेले आणि झाडाला हात लावून सुखरूप झोपडीत परत आले. आता पाळी आली म्हातारी आणि तिच्या नातनीवर. म्हातारीनं मनामध्ये प्रश्न पडला की 5ही दरोडेखोर तर पुण्यवान निघाले, नक्कीच आपण पापी आहोत, वीज आपल्या अंगावर नक्कीच पडणार, असा विचार करत तिने आपल्या नातवीला कडेवर घेऊन आणि झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्या क्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते 4ही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले. मित्रांनो, या कहाणीचे तात्पर्य असे आहे, एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे आजही 5 पापी माणसे जगू शकतात, पण त्याने साथ सोडली तर ते 5ही भस्मसात होऊ शकतात. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून कधीही इमानदारीने आणि सत्यवचनी राहा. मित्रांनो, एवढे आपण कष्ट करतो, इमानदारी दाखवतो, त्याचे आपल्याला फळ मिळते का नाही याचीच कथा मी घेऊन आलो आहे. तिचे नाव आहे इमानदारीचे फळ. ऑफिसमधून परतताना रजनीने भाजी बाजाराच्या बाजूला गाडी थांबवायला ड्रायव्हरला सांगितले आणि रजनी गाडीतून उतरून भाजीपाला घ्यायला निघाली. तसे रजनीला ताजी तवानी भाजी घ्यायला खूप आवडायचे.
पण जिल्हाधिकारी झाल्यापासून दर दिवशी वेळ काही मिळत नव्हता. तरी जमेल तेव्हा रजनी भाजीपाला घ्यायला नक्कीच जायची. त्या दिवशी भाजीच्या दुकानावर एक 8-10 वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती. भाजीचा घेऊन झाल्यावर रजनीने त्या भाजीपाल्यावाल्याला मुलीला पैसे दिले. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि ती बोलत बोलत आपल्या गाडीकडे निघाली. गाडीजवळ काही वेळ बोलले आणि फोन ठेवल्यावर ती गाडीत बसायला लागली. तेवढ्या तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखे जाणवले. चकमून तिने मागे वळून पाहिले तर भाजीवाली मुलगी उभी होती. रजनी म्हणाली, काय झाले? तुला पैसे तर मी दिले आहेत. त्या मुलीने काही न बोलता पर्स पुढे केली आणि म्हणाली, आपली पर्स दुकानात राहिली होती. रजनीने आपली पर्स हातात घेऊन बघितले. पर्समधील पैसे आणि सगळे वस्तू बरोबर होते. रजनीला त्या मुलीच्या इमानदारीचे फार कौतुक वाटले. धन्यवाद बेटा. तुझे नाव काय? अश्विनी. तेवढ्यात फोन वाजला आणि रजनी बोलता बोलता गाडीत बसून निघून गेली. मुलीने गाडीला जाताना बघून ती आपल्या दुकानाकडे निघाली. मित्रांनो, रात्रीला जेवण झाल्यावर रजनी झोपायच्या तयारीत होती. त्याच अचानक तिला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि तिला स्वतःचाच भूतकाळ आठवायला लागला. माझ्यासोबतही तर असेच झाले होते आणि त्या इमानदारीचे फळ म्हणजे मी आज जिल्हाधिकारी आहे. घडलेली घटना रजनीच्या डोळ्यासमोर यायला लागली. अंदाजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट. रजनी शाळा सुटल्यावर घरी जात असताना तिला रस्त्यावर पैशांची भरलेला एक पॅकेट पडलेला दिसला. तिने तो पॅकेट उचलून बघितले तर नोटांनी गच्च भरलेला होता. थोडा वेळ तर रजनी घाबरली. तसाच तिला गुरुजींनी शाळेत शिकवलेला इमानदारीचे फळ गोड असते हा आठवलाच. म्हणून ते पॅकेट तिथेच टाकून द्यावे असे तिला वाटू लागले. काय करावे आणि काय नाही या विचारात तिने आजूबाजूला बघितले तर जवळच रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती आपल्याला कारला टेकून फोनवर बोलत होता. रजनीला वाटले, हा पाकिट नक्की या माणसाचंच आहे. म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन काका काका म्हणत त्या माणसाचे लक्ष आपल्याकडे केले. तो माणूस या मुलीने बोलण्यात अडथळा आणला म्हणून थोडा रागातच बोलला, काय आहे? त्यावर रजनीने पॅकेट दाखवत म्हणाली, काका हे पॅकेट तुमचे आहे काय? तो एकदम चमकून आपल्या खिशाला हात लावायला लागला. हो हो हो, हे तर माझेच पाकिट आहे बेटा. तुला कुठे सापडले? तिकडे पैसे पडलेले होते. त्या जागेकडे बोट दाखवत म्हणाले. लगेच त्या माणसाने आपले पॅकेट उघडून बघितले. सगळे व्यवस्थितपणे पॅकेट पाहून खिशात ठेवला. तोच मागून आलेल्या गाडीने हॉर्न वाजवला तर तो आपली गाडी बाजूला करण्यासाठी गाडीत बसला आणि रजनी आपल्या घराच्या रस्त्याला लागली. चालता चालता रजनी खूप आनंदी होती. आपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता. तिला असे वाटत होते की केव्हा कधी घरी पोहोचायचे आणि आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगेल. रजनी घरी पोहोचतात आई आई हाक मारायला लागली. तिची आई पोळ्या करीत होती. शाळेचं दप्तर बाजूला फेकत ती धावत आईजवळ गेली आणि सगळा प्रकार आनंदाने सांगितला. रजनीला वाटले होते की आई तिला शाबासकी दे, पण आईने पोळ्या करणे सोडून उभी झाली आणि रजनीचा हात पकडून त्या लाटण्यानेच मारायला लागली. कार्टे, घरी खायला नाही आहे आणि तुने हातातली लक्ष्मी फेकून दिली. गरज काय होती तुला ते पॅकेट परत करायची? रडावरून उचलून सरळ आपल्या दप्तरात टाकून मुकाट्याने घरी यायला पाहिजे होते. तुला कोणीही काही बोलू शकलं नसता. असे बोलत जायची आणि रजनीला मारत जायची. रजनी जोराजोरात रडत होती आणि आईला नको ना मारू आई अशी विनवण्या करीत होती. आईच्या हातात बांगड्या फुटल्या तेव्हाच रजनीची सुटका झाली. काही वेळातच तिचे बाबा घरी आले. तेही दारू पिऊन होते. रजनीचा रडलेला चेहरा पाहून त्याने काय झाले विचारले. रजनीने काही सांगण्याआधीच तिच्या आईने सगळा प्रसंग एका श्वासानं नवऱ्याला सांगितला. रजनीला वाटले बाबा नक्कीच तिला सहानुभूती दाखवतील, पण तिच्या बाबाने तिच्या जवळच्या पडलेल्या दप्तरातील पट्टी काढली आणि रजनीला मारायला सुरुवात केली. रजनीला मारणे चालू असताना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता. जणू काही त्याला इमानदारी दाखवल्यावर काय होते याचा धडाच त्याच्या आईबाबा त्रास देत होते. रजनीला मारून थकल्यावर तिचा बाप दारूच्या नशेत बडबडत बसला. मार खाऊन थकलेली रजनी जेवण न करता तशीच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी रजनीने घडलेला प्रसंग आपल्या शाळेतल्या मैत्रिणींना सांगितला. तिच्यासारख्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या त्या मुली. त्यांनी रजनीला दोषी ठरवले. 3 दिवसांनी संध्याकाळी रजनी आपल्या झोपडीत अभ्यास करत असताना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली. तिची आई दार उघडून बाहेर आली. रजनी बाहेर ये, हे कोण आलेत बघ. घाबरता घाबरता रजनी बाहेर आली
समोर एका महागड्या कारजवळ एक माणूस उभा होता. होय, तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिले होते. त्याला पाहून तो हसला. हीच ती मुलगी. तो रजनीच्या आईला म्हणाला, पोरी, त्या दिवशी तुझे आभार मानायचे आणि तुला बक्षीस द्यायचे राहून गेले. बोल, काय पाहिजे तुला? रजनीला काही कळेनासे झाले. एकदम ती भांबवल्यासारखी बघू लागली. काय बक्षीस मागावे हे काही लेखा कळेना. तोच रजनीच्या कानावर शब्द पडले, आईस्क्रीम. हो, आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहिजे. रजनीच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला. रजनीने हो मान्य मान डोलवली. त्यावर पर्सवाले काका म्हणाले, तर चला मग, बसा गाडीत. महागड्या गाडीत बसण्याच्या कल्पनेनेच दोघे उत्साहित झाले आणि पटकन गाडीत जाऊन बसले. रजनीच्या आईने असमाधानाने त्याच्याकडे पाहिले आणि मनातच बोलायला लागले की या माणसाने या आईस्क्रीमऐवजी 500 किंवा 1000 रुपये बक्षीस म्हणून दिले असते तर संसार चालायला काही मदत तरी झाली असती. त्या काकाने अगोदर दोघांना भेळ आणि पाणीपुरी घेऊन दिली. त्यानंतर मनसोक्त आईस्क्रीम चारली आणि त्यांना घरी परत आणले. ते जेव्हा घरी आले तेव्हा रजनीने बाबा घरात बसले होते. एका तुटलेल्या खुर्चीवर ते काका बसले आणि म्हणाले, आपली मुलगी खूप इमानदार आणि चांगली हुशारी आहे. आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला काही प्रश्न विचारले. खूप छान उत्तरे दिली ह्या मुलीने. मला असे वाटत आहे हिचे नाव तुम्ही एखाद्या चांगल्या शाळेत टाकावे. साहेब, आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं, आम्हाला ते कसे जमणार? रजनीचे बाबा हात जोडत म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका. रजनीच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. सगळा खर्च मी करणार. मात्र तिला या ठिकाणी ठेवता येणार नाही. तिला आपण वसतिगृहात ठेवू. त्याचाही खर्च मीच उचलणार. रजनीच्या बाबाला असे वाटले की चला खाणारे एक तोंड कमी होणार. म्हणून ते म्हणाले, आम्हाला तर आनंदच होत आहे. पोरीचे भले होत आहे. त्या काकाने रजनीला सरकारी शाळेतून मोठ्या शाळेत टाकले. आता रजनीचे फाटके कपडे आता तुटक्या चपलांच्या जागी नवीन इस्त्री केलेला कडक शाळेचा ड्रेस आणि चकचकीत बूट आले. नवीन कोरी पुस्तके, आधुनिक शाळेचा दप्तर आला. त्या पटापट इंग्रजी बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब रजनी दबकत होती. तसेच ही मुलगी झोपडपट्टीतून आली आहे हे माहीत झाल्यावर बाकीची मुली तिला टोचून बोलायचे, तिला टिंगल उडवायचे. बिचारी रजनी कोपऱ्यात जाऊन रडत बसायची. पण हा प्रकार लवकरच थांबला जेव्हा अर्धवार्षिक परीक्षेची रजनीचा पूर्ण वर्गातून पहिला क्रमांक आला. यानंतर रजनीने काही मागे वळून पाहिले नाही. 7व्या वर्षात स्कॉलरशिप मिळून रजनीने काकांवरचा आपला भार थोडा कमी केला. 10वी बोर्डात परीक्षेत ती पूर्ण जिल्ह्यात प्रथम आली. तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत काकांनाही फार आनंद झाला. नंतर एका नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करून दिला. 12वी बोर्डाच्या परीक्षेत तर रजनीने कमालच केली. ती राज्यात प्रथम आली. ते कळतच काकांनी रजनीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवले. पण तिला IAS करायचे होते. तिचा निर्णय ऐकून काकाने तिला विरोध केला नाही. पदवी मिळाल्यावर रजनीने UPSCचा अभ्यास सुरू केला. कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली. एक झोपडपट्टीत मुलगी जिल्हाधिकारी झाली. काकांना कळाल्यावर रजनीला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले. त्याचा भव्य बंगला पाहून तिचे डोळे टिपून गेले. बंगल्यापेक्षाही भव्य असलेल्या त्याच्या मनाने रजनी भारावून गेली. काकांनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करून दिली. रजनी माझी मुलगीच आहे असे ते सारखे म्हणत असताना रजनीला अश्रू अनावर होत होते. तिच्या इमानदारीचे केवढे मोठे बक्षीस काकांनी तिला दिले होते. तिच्या जिल्हाधिकारी बनण्याच्या आनंदात काकांनी रजनीच्या पूर्ण वस्तीला जेवण दिले. आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता. एक मुलगी शिकली की घरदाराचा स्वर्ग बनवते हे रजनीने सिद्ध केले होते. नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडील आणि भावाला त्या वस्तीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवले. भावाला चांगल्या कॉलेजमध्ये घातले. वयस्कर वडिलांना मजुरी सोडायला लावून दुकान उडून दिले. सकाळी रजनी परत बाहेर निघाले पाहून तिच्या त्या पोलीस अधीक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटले. आज सकाळी सकाळी कुठे? नवऱ्याने विचारले. काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचे बक्षीस द्यायला निघाले आहे. हे सांगताना रजनीच्या चेहऱ्यावरील आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता. म्हणजे मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणी मनसोक्त मदत करत असेल तर तुम्हीही दुसऱ्याला मनसोक्त मदत करा. तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी होणार नाही. स्वामीही हेच म्हणतात, मित्रा बेटा माझे नाव घे किंवा नको घेऊ, तू कायम
सो दुसऱ्यांना मदत कर, गरजवंतांना मदत कर, तीच माझी भक्ती आहे. मित्रांनो, आपण पुढची बोधकथा बघू. ती आहे मदतीची साखळी. हायवेवरून एक स्त्री आपल्या महागड्या कारने शहराकडे जात असते. रस्त्यावर अचानकपणे तिची कार बंद पडते. आकाशही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते. ती आजूबाजूला मदत करण्यासाठी कुणीतरी आहे का म्हणून पाहते, पण तिला कुणीही तिथे दिसत नाही. ती स्त्री मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखवते, पण कोणताच गाडी चालक गाडी थांबवत नाही. खूप वेळ जातो. आता मात्र स्त्री घाबरते आणि डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढ्यात धनपाल नावाचा माणूस तिच्याजवळ येतो. त्याला पाहून ती स्त्री प्रथम तर घाबरून जाते, पण धनपाल म्हणतो, घाबरू नका ताई, मी प्रयत्न करून पाहतो, आणि गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची गाडी सुरू होते. ती स्त्री धनपालला खूप खूप धन्यवाद देते आणि धनपालला म्हणते, माझी खूप मोठी समस्या तुम्ही सोडवली आहे. सांगा, मी या बदल्यात तुम्हाला किती रुपये देऊ? तेव्हा धनपाल म्हणतो, काही नको. खरे तर हे माझे काम नव्हतेच, मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्याने न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले, आणि मीही आपणास मदत केली. तुम्ही अशीच मदत करा, हाच माझा मोबदला समजा. हे कोणत्या स्त्रीला खूप छान वाटले आणि तिनेही हसत मीही अशी मदत नक्कीच करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन निघून गेली. तसा खूप वेळ प्रवास व थकल्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका हॉटेलजवळ जेवण्यासाठी कार थांबवली आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा निश्चित झाली होती आणि सहजच हॉटेलमधील शोपीस सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले. ती हसतमुखाने त्या स्त्री सेवा देत होती. ती वेटर 7 महिन्यांची गरोदर आहे आणि त्या स्त्रीने समजून घेतले आणि लगेच तिच्या मनात विचार आला, आता आपण हिला मदत करायलाच हवी. हिला सध्या पैशांची खूप गरज असणार, म्हणून ती गरोदर असतानाही काम करीत आहे. तिने आपल्या पर्समधून काही नोटा, एक चिठ्ठी लिहून पॅकेटमध्ये ठेवली. जेवण झाल्यावर बिल रक्कम व टीप म्हणून एक पॅकेट त्या स्त्रीने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॅकेट उघडून पाहिले तर त्यात एक चिठ्ठी व काही नोट्या होत्या. तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिले होते, तू खूप उत्साही आहेस, गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते. तुला खरे तर आराम करायला हवा, पण तुझ्या पैशांची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस. मलाही अशीच एका माणसाने मदत केली, म्हणून मी तुला पण मदत करत आहे. तूही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॅकेटातल्या नोटा मोजल्या तर त्यात चक्क 10,000 रुपये निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून डोळ्यात पाणी आले. तिचे मनोगत त्या मदत करणाऱ्या स्त्रीला धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखा चिंतातूर होऊन काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली, आता माझ्या डिलिव्हरीचे काही काळजी करू नका. आज मला एका स्त्रीने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला. दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो धनपाल. यालाच म्हणतात क्रिया तशी प्रतिक्रिया. मित्रांनो, नैसर्गिक न्याय तत्व असतेच. आपण जे इतरांना द्याल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला, तर आपल्याला दुःख आणि त्रास मिळणारच. मदतीची साखळी अशीच असते. तुम्ही जर दुसऱ्याला मदत केली तर तुम्हाला ती मदत परतफेड म्हणून मिळतेच. आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले, आनंद दिला, तर आपल्यालाही आनंद सुख मिळणारच. म्हणून आपल्याला नेहमी इतरांकडून मदत मिळणारच. कितीही संकटे जीवनात आली तरी मदतीला अग्नीत हात धावून येणार हे मी छाती ठोकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया, मदत करूया. आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ. सुख, आनंद, मदत, दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा, हेच तर खरे आहे नैसर्गिक न्याय तत्व, अर्थात क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणजे ही मदतीची साखळी आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा उपयुक्त असतो.
नेहमी कुणाची तरी मदत करत जा. कदाचित तुम्ही असेच एकच आहात जे मदत करू शकता. कुणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका, कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला, आणि एकाकडे मागा तर 1000 जण देतील. जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल. मित्रांनो, आपण पुढची बोधकथा बघू. नानाजींचा आशीर्वाद. नानकजींचा आशीर्वाद. गुरु नानकजी एकदा चालता चालता एका गावात गेले. त्या गावातील गावकऱ्यांनी गुरु नानकजींना यांच्या गावातून हाकलून दिले आणि त्यांचा अपमानही केला. एवढे वाईट करूनही नानकजींनी त्या गावकऱ्यांना आशीर्वाद दिला की आपल्या गावातील ही एकता सदैव अशीच कायम राहो. तिथून निघाल्यावर गुरु नानकजी पुढे रस्त्यात आलेल्या दुसऱ्या गावात गेले. त्या गावातील गावकऱ्यांनी गुरु नानकजींना यांना खूप आदर सत्कार केला. प्रत्येक गावकरीने आपुलकीने विचारपूस केली. तसेच गावात मुक्काम करण्याचा आग्रही धरला. नानकजी गावात थांबले आणि रात्रीला प्रवचनही केला. तोपर्यंत नानकजी थांबले. तोपर्यंत त्यांनी गावकऱ्यांची खूप सेवा केली. शेवटी गावातून निरोप घेताना नानकजी आशीर्वाद रूपाने म्हणाले, तुमच्या गावाला पूर्णपणे नाश हो, तुमचं वाटोळं होत, तुमच्यात भांडणे होत आणि तुमची फुटाफूट हो. हे ऐकून नानकजी सोबत असलेले शिष्य आश्चर्यचकित झाले आणि विचारायला लागले, आपण हा कसा आशीर्वाद आहे इतक्या चांगल्या गावकऱ्यांना दिलात? नानक हसत म्हणाले, तुम्ही प्रथम पाहिले गावकरी आणि दुसरे गावकरी यातला अंतर लक्षात आला. या दुसऱ्या गावातील प्रत्येक गावकरी हा एक सज्जन माणूस आहे. या सगळ्यांचे एका गावात काय काम आहे? जर भांडण झाले, तुटातूट झाली तर हे गावकरी दुसऱ्या गावात जातील. असे झाल्याने ते सगळेच गाव सुधारतील. तसेच पहिल्या गावातील गावकरी हे त्याच गावात जितका वेळ सोबत राहतील ते चांगलेच आहे. गटाराचे पाणी एकाच ठिकाणी साठले तर चांगले, परंतु गंगेचे सगळीकडे पसरायला पाहिजे. तात्पर्य, चांगल्यांचा विस्तार होणे हेच जगाला सुखी करण्याचे रहस्य आहे. हे मित्रांनो, तुम्ही कायम लक्षात ठेवा. मराठीतला बोधग्रंथ बोधकथा आपण ऐकत आहात. आता जीवनात खूप त्रास असूनही अगदी प्रामाणिक राहणे, भरपूर संपत्ती असूनही अगदी साधे राहणे, मोठे अधिकार असूनही अगदी नम्र राहणे, खूप रागात असूनही अगदी शांत राहणे, यालाच आयुष्याचे व्यवस्थापन म्हणतात. मित्रांनो, माणसाच्या अंगी नम्रताही असावीच, त्याचप्रमाणे शब्दांना जपून वापर करण्याची समजही असावी. ज्यांच्या अंगी या सगळ्यांचा मिलाप असतो त्यांच्या हातून मोठे कार्य घडतात. थॉमस अल्वा एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. या महान शास्त्रज्ञाच्या आयुष्यातील ही घटना. जेव्हा ग्रामोफोन या यंत्राचा शोध लावला, यंत्राच्या तोंडातून पहिले शब्द बाहेर पडले. त्या काळात तर तो एक मोठा चमत्कारच होता. एका कार्यक्रमात कुणीतरी त्यांची ओळख करून देताना म्हणाले, हे थॉमस अल्वा एडिसन आहेत. या साहेबांनी बोलणारे यंत्र शोधून काढले आहे. यावर एडिसनने अगदी नम्रपणे सांगितले, शब्द बोलणारे यंत्र तर भगवंताने शोधून काढले आहे. मी जे यंत्र शोधून काढले आहे ते बोललेले शब्द थांबवण्याचे यंत्र आहे. खूप सारे शोध लावलेल्या या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने वरील वाक्य काढले, कारण त्यांना शब्दांचे सामर्थ्य माहीत होते. ते जपून वापरले पाहिजेत हे त्यांना कळत होते आणि नम्रता त्यांच्या नसानसात होती. म्हणून यातून तात्पर्य असे निघते, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून नम्रपणे बोला. मित्रांनो, पुढील बोधकथा, अतिथी धर्म. कमलाकर एका चोराचा पाठलाग करीत होता. तो चोर गावातील लहान लहान गल्लीतून पळत होता आणि शेवट पळता पळता कमलाकरची नजर चुकून त्या गावातील एका घरात घुसला. त्या गावात अतिथी धर्म पाळण्याची सुंदर प्रथा होती. तो चोर त्या घरात घुसला. त्या घरातील व्यक्तीने त्या गावाच्या प्रथेप्रमाणे आपला अतिथी धर्म पाळला. त्याच्या घरात घुसलेल्या चोराला आतील खोलीत लपवले. इतक्यातच कमलाकरही पाठलाग करता करता त्याच घरी आला. कमलाकरने त्या व्यक्तीला चोराबद्दल सांगितले आणि विचारले की असा कुणी व्यक्ती इकडे आला होता का? तुम्ही त्याला इकडे पाहिले का? असे विचारले. त्या गावच्या नियमाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरता तो व्यक्ती खोटे बोलला आणि अशा व्यक्तीला मी पाहिलं नसल्याचे कमलाकरला सांगितले. परंतु त्या व्यक्तीला मुलाने मात्र कमलाकरकडे बघून आतल्या खोलीकडे बोट दाखवले. कमलाकर काय ते समजला आणि त्याने
आतल्या खोलीत जाऊन त्या चोराला पकडले आणि तो त्या चोराला घेऊन गेला. त्या कुटुंबा प्रमुखाला आपल्या मुलाचा खूप राग आला, कारण त्याच्या मुलाने त्या गावाच्या नियमाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. या कथेपुरते त्या मुलाचे अगदी बरोबर होते. तात्पर्य: परिस्थितीनुसार सत्याचा अर्थ आणि महत्त्व बदलत राहते. मित्रांनो, कधी खोटे बोलू नये, सत्याच्या मार्गावर नेहमी चालत राहावे. पुढची बोधकथा आहे अर्ध्या भाकरीचे कर्ज. मित्रांनो, आपल्या रूममध्ये नवरा बायकोचा विवाद सुरू होता. नवरा तिला शांत राहायला सांगित होता, पण बायको नवऱ्याचे काही न ऐकता एकसारखी आपल्या सासूवर दोषारोपण करीत होती. आणि नवरा एकसारखा आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करीत होता. आणि तू सून आहेस, आपली मर्यादा नको ओलांडू असा बोलत जायचा. परंतु बायको काहीच ऐकण्यास तयार नव्हती आणि ती अधिक जोरात बोलत असे. ती सतत मोठ्याने ओरडून सांगत असे, माझी सोन्याची अंगठी या टेबलावरच ठेवली होती आणि आई व्यतिरिक्त या रूममध्ये कुणीच येत नाही. माझी सोन्याची अंगठी हो ना हो आईनेच उचललेली आहे. आता नवऱ्याच्या धैर्यानं ही उत्तर दिले आणि नवऱ्याने जोरात एक थापड बायकोला मारली. दोघांच्या लग्नाला इकडून तिकडून 4 महिने झालेले होते. बायकोला नवऱ्याचे हात उचलणे सहन झालेले नाही आणि तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आणि आपले कपडे घेऊन घर सोडून निघाले. बायकोने निघता निघता आपल्या नवऱ्याला विचारले की तुमच्या आईवर एवढा विश्वास आहे का म्हणून आहे. तेव्हा नवऱ्याने जे उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून दरवाजाच्या मागे उभे असलेली आईचे डोळे भरून आले. नवरा बायकोला सांगायला लागला, माझ्या लहानपणीच माझे वाईट आईवडील देवाघरी गेले. आई दुसऱ्यांच्या घरचे भांडीकुंडी करून जे मिळत आहे त्यात एक वेळचे भागायचे. माझी आई मला माझ्या ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवत असे आणि म्हणत असे की मला सध्या भूक नाही आहे, मी माझ्यासाठी भाकरी या डब्यात ठेवल्या आहेत, तू पोटभर जेवण कर, मी नंतर जेवतो. परंतु मी नेहमीच अर्धी भाकर खात असे आणि म्हणत असे, आई माझे पोट भरले, आता मी नाही खाऊ शकणार. माझ्या आईने माझी उरलेली अर्धी भाकर खाऊन मला लहानाचे मोठे केले आहे. आता मी कसा बसा 2 भाकरी कमवायचा लायकीचा झालो आहे. परंतु हे कसे विसरून जाऊ की आईने ज्यावेळी आपल्या भुकेला मारले तीच आई यावेळी तुझ्या सोन्याच्या अंगठीची भुकेली असेल. हा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. तू तर फक्त 4 महिन्यापासून माझ्यासोबत आहेस. मी तर आईच्या तपश्चर्येला मागून 20 वर्षापासून बघत आहे. हे सगळे ऐकून तर आईच्या डोळ्यात अश्रूंची धारच लागली. आईला समजूत येत नव्हते की तिचा मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे की त्या मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे. ही कहाणी कशी वाटली मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी तुमच्यासाठी अशाच कथा आणत असतो. त्यामुळे तुम्ही या प्रेरणादायी कथा वाचत जा आणि तुम्हाला जीवनाचे बोध आणि अर्थ नक्कीच कळत जातील. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो, तसं नाम थांबलं तर कासावीस झालं पाहिजे. म्हणून स्वामींचं नाव कायम तुम्ही मुखात ठेवा. मी स्वामींची भक्ती करण्यास तुम्हाला भरपूर वेळ सांगत असतो. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कुणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ असते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमी आपल्यामुळे दुसऱ्यांना डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठे यश आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. त्यामुळे स्वामींचे नाम कायम मुखात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्ही कायम करत राहा, म्हणजे तुम्हाला परमार्थ लाभेल. स्वामी म्हणतात, तू फक्त माझे नाव घे, मी तुझ्या सदैव पाठीशी राहील व तुझा पाठीराखा राहील. त्यामुळे स्वामींचे नाव तुम्ही परत परत घेतले पाहिजे. मी या व्हिडिओची आता सांगाता करतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला असेच संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर मग, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.